हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ. फ्रेंड्स, तुम्हाला जर फ्लुएंट इंग्रजी बोलायची असेल तर त्याची सुरुवात तुम्ही छोट्या छोट्या इंग्रजी वाक्यांपासूनच केली पाहिजे. म्हणजेच तुम्हाला जर पुढे मोठी वाक्य इंग्रजी वाक्य बोलायची असतील तर ती तुम्हाला बोलताना अडचण येणार नाही. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या मराठी बोलण्यातील जी छोटी छोटी वाक्य असतात त्याचेच आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तर आता इथे बघा, मी इथे लिहिलेलं आहे फर्स्ट सेंटेन्स. तो म्हणाला किंवा ती म्हणाली असं आपण बऱ्याच वेळेला म्हणतो. तो म्हणाला की असं असं आहे, ती म्हणाली की असं असं आहे. मग आता तो म्हणाला म्हणजेच हे जे वाक्य आहे ते आपण इंग्रजीत कसं म्हणणार? तो म्हणाला म्हणजेच ही, म्हणाला म्हणजेच सेड, भूतकाळी आहे म्हणून इथे ही सेड, किंवा ती म्हणाली तर शी सेड. मग आपण सुरुवातीला फक्त हे इंग्रजी एक वाक्य बोलू शकतो, दोन शब्द बोलू शकतो, ही सेड, की त्याने असं असं केलं. म्हणजेच तुम्हाला आत्मविश्वास येईल की आपण सुद्धा इंग्रजी फ्लुएंटली बोलू शकतो. ही सेड पुढे मराठी बोललं तरी चालते. त्यानंतर मी म्हणालो, मी म्हणालो म्हणजेच इथे तो म्हणाला म्हणून ही सेड, मी म्हणालो म्हणून आय सेड, अशा प्रकारे. त्यानंतर काय आहे? तो मला म्हणाला, तो मला म्हणाला म्हणजेच, किंवा ती मला म्हणाली म्हणजे तो किंवा ती असलं तरी तुम्हाला ते वाक्य इंग्रजीत बोलता यायला पाहिजे. म्हणजेच ही किंवा ही सेड, तो मला म्हणाला म्हणून आपण इथे घेणार आहोत ही सेड टू मी, किंवा ती असतं तर शी सेड टू मी, ही सेड टू मी, की असं असं आहे, शी सेड टू मी, असं तुम्ही इंग्रजीत बोलू शकता आणि नक्कीच बोला. आता नेक्स्ट काय आहे? त्याने मला सांगितले. बघा, त्याने मला सांगितले. आता त्याने म्हणजेच आपण इथे काय म्हणणार? ही, आणि सांगितले म्हणजे टोल्ड. सांगितले म्हणजे भूतकाळ आहे म्हणून आपण इथे टोल्ड. आता जर इथे वर्तमान काळ असता, तो मला सांगतो, तर इथे ही टेल्स आलं असतं, हे लक्षात ठेवायचं. पण इथे सांगितले म्हणून आपण टोल्ड घेतलेलं आहे. ही टोल्ड मी, म्हणजेच त्याने मला सांगितले, किंवा तिने मला सांगितले, शी टोल्ड मी, तिने मला सांगितले. अशा प्रकारे तुम्ही बदल करू शकता. आणि एवढं छोटं वाक्य इंग्रजीत बोलल्यानंतर त्या पुढचं मराठी बोललं तरी चालेल. म्हणजे तुम्हाला हे जे वाक्य आहे त्या इंग्रजी वाक्यातूनच तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्ही जे पुढचं वाक्य बोलणार आहात ते सुद्धा तुम्हाला इंग्रजीत आपोआपच बोलता येईल. आता त्यानंतर नेक्स्ट आहे मी त्याला सांगितले. मी त्याला सांगितले. मग आता किंवा मी त्याला सांगितले की, असं सुद्धा असू शकते. इथे की लिहायचे राहून गेले, मग म्हणून आपण मी म्हणून आय सांगितले म्हणून इथे सुद्धा टोल्डच येणार आहे. आय TOLD, आय टोल्ड हिम. हिम म्हणजेच काय? त्याला. मी त्याला सांगितले की, आय टोल्ड हिम दॅट, की इथे दॅटचा अर्थ की घ्यायचा आहे. आय टोल्ड हिम दॅट, की तू असं करायला पाहिजे होतं, असं तुम्ही पुढचं बोलू शकता. किंवा मी तिला सांगितले, आय टोल्ड हर दॅट, की तू असं करायला नको होतं. आय टोल्ड देम दॅट, की त्यांनी असं करायला नको होतं. म्हणजे मी त्यांना सांगितले म्हणून इथे देम घेणार तुम्ही, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे ही छोट्या छोट्या वाक्यांमधून तुम्ही इंग्रजी बोलायला आता सुरुवात करायची आहे. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, मला वाटले. मला वाटले म्हणजेच इथे सुद्धा भूतकाळ वाटणे म्हणजेच आपण थिंक वापरतो. मग आता मला वाटले म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? आय थॉट. बघा, आय थॉट, मला वाटले की तू येणार नाहीत. आय थॉट तू येणार नाहीस, असं सुद्धा तुम्ही बोलू शकता. त्यानंतर मला वाटते. आता वाटते म्हणजेच हे प्रेझेंट टेन्स आहे म्हणून तुम्ही इथे काय घेणार? आय थिंक. आय थिंक आपण असं करायला पाहिजे, असं तुम्ही बोलू शकता. म्हणजे मला वाटते की, मला वाटतेऐवजी तुम्ही काय वापरणार? आय थिंक तुम्ही असं करायला पाहिजे. आय थिंक आपण असं करायला पाहिजे, असं तुम्ही बोलू शकता. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, मला वाटत नाही. बघा, मला वाटते आणि नेक्स्ट काय आहे की मला वाटत नाही. म्हणजेच आय डोंट थिंक दॅट. आय डोंट थिंक दॅट म्हणजे याचा अर्थ काय? मला वाटत नाही की साठी आपण मला वाटत नाही की आपण असं केलं पाहिजे. आय डोंट थिंक दॅट कीसाठी आपण इथे दॅट वापरलेलं आहे, लक्षात ठेवायचं. मला वाटत नाही की आपण असं करायला पाहिजे. आता इथे मी केले, इथे आय डोंट थिंक दॅट, अशा प्रकारे मग तुम्ही बोलू शकता. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, कोण आहे. आता कोण आहे म्हणजे
जर डोअरवरती नॉक केलं कोणी तर आपण विचारतो आतूनच की कोण आहे. मग आता हे कसं विचारणार तुम्ही, हू इज इट. आता इटचा अर्थ ते असा इथे घ्यायचा नाही आहे, पण कोण आहे असं जरी तुम्हाला विचारायचं असलं तरी हू इज इट असं तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, तुम्ही कोण आहात असं सुद्धा आपण विचारतो. तिकडनं जर आवाज दिला तर आपण काय म्हणतो की तुम्ही कोण आहात. मग आता हे कसं विचारणार तुम्ही इंग्रजीमध्ये, हू आर यू. बघा, हू आर यू असं तुम्ही विचारू शकता, किंवा तू कोण आहेस, हू आर यू असं तुम्ही विचारू शकता. त्यानंतर हे कोण आहेत, एखाद्या आपल्या ओळखीच्या व्यक्तींबरोबर अजून एक कोणीतरी अनोळखी व्यक्ती असली तर आपण काय विचारतो, हे कोण आहेत असं आपण त्यांना विचारतो. त्यांची ओळख नसली तर म्हणजेच आपण कसं विचारणार ते, हू इज धिस. हे कोण आहेत. धिस हे कशासाठी वापरलं आपण, हेसाठी आपण धिस वापरलं. हे कोण आहेत, हू इज धिस असं तुम्ही विचारू शकता. त्यानंतर तिथे कोण आहे असे प्रश्न, हे जे प्रश्न मी घेतलेले आहेत किंवा ही जी वाक्य घेतलेली आहेत छोटी छोटी, ती आपण अगदी नेहमी आपल्या रोजच्या बोलण्यात वापरत असतो. त्यामुळे तुम्ही याचा वापर नक्की करायला. तिथे कोण आहे म्हणजेच हू इज देअर. कोणसाठी तर तुम्हाला माहिती आहे की आपण वापरतो हू. हू इज देअर. देअर म्हणजेच काय, तिथे, म्हणून आपण इथे देअर घेतलेलं आहे. तिथे कोण आहे. आता नेक्स्ट बघा, मला माहीत आहे. मला माहीत आहे म्हणजेच काय, माहिती असणे म्हणजेच आपण काय, मला माहीत आहे, आय नो असं आपण म्हणतो, आय नो. किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता की आय वॉज अवेअर. तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता की आय वॉज अवेअर. बघा, असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता, आय नो की हे असंच आहे, आय नो की तो तुला भेटणारच. म्हणजे हे वाक्य तुम्ही इंग्रजीत बोलू शकता, तुम्ही मराठीत बोलले तरी चालतील, पण हे थोड्याशा छोट्याशा वाक्यामुळे तुमचा इंग्रजी बोलण्याचा कॉन्फिडन्स हा जास्तच वाढणार आहे. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, मला माहीत होतं म्हणजेच काय. आता इथे माहीत आहे म्हटलं आहे म्हणून नो घेतलं. आता माहीत होतं म्हणजेच इथे न्यू येणार आहे, नोचा पास्ट टेन्स, आय न्यू. मला माहीत होतं. किंवा इथे जसं इथे काय घेतलं, इथे सॉरी माहीत आहे म्हणून इथे वॉज नको पाहिजे, इथे आय एम अवेअर पाहिजे, सॉरी. आणि इथे माहीत होतं म्हणून इथे तुम्ही घेणार आहात आय वॉज अवेअर. बघा, हे लक्षात घ्यायचं, लिहिताना थोडंसं चुकलं. माहीत आहे म्हणून आय एम अवेअर म्हटलं आणि माहीत होतं म्हणून आय वॉज अवेअर. किंवा तुम्ही आय नो, आय न्यू असं जरी म्हटलं तरी चालते. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, मला सांगण्यात आलं. म्हणजे मला सांगण्यात आलं की असं असं आहे, मला सांगण्यात आलं की तसं तसं आहे. मग आता हे वाक्य कसं बोलणार, आय वॉज टोल्ड. आता इथे सुद्धा पास्ट टेन्स आहे म्हणून टोल्ड घेणार आहोत, आय वॉज टोल्ड. मला सांगण्यात आलं, आय वॉज टोल्ड की हे असं करणार आहोत आपण. म्हणजे हे वाक्य तुम्ही इंग्रजीतून बोलू शकता. किंवा इथे तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता, आय वॉज मेड अवेअर असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आय वॉज मेड अवेअर किंवा आय वॉज टोल्ड हे दोन्ही जरी म्हटलं तरी तुमचं ते बरोबरच येणार आहे. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, मला माहीत नाही. मला माहीत नाही हे तर तुम्ही बऱ्याच वेळेला सेंटेन्स यूजसुद्धा केलेलं असेल. मला माहीत नाही म्हणजेच आय डोंट नो. अगदी इझी आहे, आय डोंट नो. त्यापुढे तुम्ही कोणतंही मराठी वाक्य बोलू शकता. त्यानंतर आता इथे माहीत नाही. आता इथे मला माहीत नव्हतं म्हणजेच हे अर्थातच पास्ट टेन्समधलं वाक्य झालं. म्हणून डोंट ऐवजी आपण फक्त इथे काय वापरणार आहोत, डिडंट. आय डिडंट नो. इथे पास्ट टेन्स असला तरी इथे नोच येणार आहे कारण इथे डीड वापरलेला आहे, लक्षात घ्यायचं. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, मला सांगण्यात आले नाही. बघा, मला सांगण्यात आले नाही, मला तर सांगितलंच नाही असं सुद्धा आपण म्हणतो. मग आता मला तर सांगितलंच नाही, मग आता हे कसं बोलणार. इथे सुद्धा हे जे सेंटेन्स आहे ते आहे पास्ट टेन्समधलं, म्हणून आपण इथे घेणार आहोत आय वॉज नॉट टोल्ड. बघा, अशा प्रकारे हे वाक्य येणार आहे, आय वॉज नॉट टोल्ड. किंवा तुम्ही इन्फॉर्मसुद्धा म्हणू शकता, आय वॉज नॉट इन्फॉर्म. मला सांगितलेलं नाही म्हणून तुम्ही आय वॉज नॉट टोल्ड किंवा आय वॉज नॉट इन्फॉर्म असं सुद्धा तुम्ही टोल्डऐवजी वापरू शकता. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, किमान ऐकून तरी घ्या किंवा ऐक तरी असं सुद्धा आपण म्हणत असतो. मग याचं कसं म्हणणार, ॲटलिस्ट म्हणजे किमान, ॲटलिस्ट ऐकणे म्हणजेच लिसन, म्हणून ॲटलिस्ट लिसन. आता माझे ऐकू नका म्हणजेच किंवा माझं ऐकू नको, मग इथे कसं येणार, डोंट लिसन टू मी.
बघा अशा प्रकारे हे वाक्य इथे येणार आहे. डोंट लिसन टू मी. आता नेक्स्ट काय आहे, माझे ऐका. आता इथे माझे ऐकू नका म्हणून डोंट लिसन टू मी, डोंट वापरलं. माझे ऐका म्हणून इथे काय येणार आहे, फक्त लिसन टू मी, डोंट निघून जाणार आहे. म्हणून आपण इथे घेणार आहोत लिसन टू मी. बघा अशा प्रकारे. त्यानंतर आता पण मी काहीच केलं नाही, असं सुद्धा आपण बऱ्याच वेळेला म्हणत असतो. पण मी काहीच केलं नाही. मग आता पण म्हणजेच त्यासाठी आपण बट वापरतो. म्हणून याची सुरुवात कशाने होईल, बट आय केलं नाही, म्हणजे इथे सुद्धा आपण डिडंटचा यूज करणार आहोत. बट आय डिडंट डू म्हणजेच करणे आणि एनिथिंग म्हणजे काहीही. बट आय डिडंट डू एनिथिंग म्हणजेच काय, पण मी काहीच केलं नाही. त्यानंतर आता काय आहे नेक्स्ट, ते आपण आता जाणून घेऊ. ते आता आपण जाणून घेऊ म्हणजेच काय, की ते आता आपण माहिती करून घेऊ, असं सुद्धा त्याचा अर्थ होतो, की आता आपण त्याची माहिती करून घेऊ. मग आता हे कसं होणार, दॅट. ते म्हणजेच त्यासाठी आपण दॅट वी विल. आपण म्हणजेच काय, वी. आणि जाणून घेऊ म्हणजे फ्युचरचा, इथे फ्युचर टेन्सचं हे होते, म्हणून आपण इथे घेणार आहोत विल. गेट. बघा वी विल गेट टू नो. नो म्हणजे माहिती असणे आणि आतासाठी आपण इथे घेणार आहोत नाऊ. बघा दॅट वी विल गेट टू नो नाऊ, असं हे तुम्ही बोलू शकता. आता तुझं आपलं काम कर, हे तर आपण बऱ्याच वेळा म्हणत असतो. तुझा आपलं काम कर म्हणजेच तुझा म्हणजेच यू गो. आणि काय, आपलं काम कर म्हणजे डू युअर वर्क. डू युअर वर्क. बघा डू युअर वर्क म्हणजे तुझं काम कर. यू गो म्हणजे तुझं काम कर. त्यानंतर आता नेक्स्ट काय आहे, तू गप्प बस किंवा तू शांत राहा. म्हणजे याचं कसं होणार आहे, यू कीप क्वाईट. कीप क्वाईट म्हणजे शांत बस. आणि तूसाठी आपण इथे यू घेतलं आहे, म्हणजे QUIET. क्वाईट म्हणजेच गप्प बसणे, शांत राहणे, यासाठी आपण हे शब्द वापरत असतो. बघा तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या रोजच्या बोलण्यामध्ये जी काही छोटी छोटी मराठी वाक्ये बोलत असतो, ती मराठी वाक्ये इंग्रजीतून कशी बोलायची ते समजून घेतले. तेव्हा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.